PRS मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात अंतरा अ वॉर ऑफ हार्ट्स भाग 1. ठिकाण सिटी हॉस्पिटल मुंबई. सकाळी 10च्या सुमारास पूर्ण सिटी हॉस्पिटलमध्ये धावपळ सुरू होती. सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर्सची टीम मिस्टर राजनाथ धर्माधिकारीचे ट्रीटमेंट करत होते. पण त्या ट्रीटमेंटला त्यांची बॉडी साथच देत नव्हती. मुळात त्यांनी जगण्याची आशाच सोडली होती. त्यांना फक्त थोडा ताप आला म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि आत्ताच्या आत्ता त्यांची फिजिकल हेल्थ इतकी आउट ऑफ कंट्रोल गेली होती की मोठमोठे स्पेशालिस्टनी त्यांच्यासमोर हात टेकले होते. तेच त्यांच्याच मोठ्या मुलाने राजीव धर्माधिकारी त्यांनी तुरंत फॉरेनवरून एक डॉक्टरांची टीम बोलावून घेतली. इकडे सगळे डॉक्टर्स ट्रीटमेंट करत होते, पण मिस्टर राजनाथ धर्माधिकारीला काय झाले, त्यांचा आजार काय आहे हे कुणालाच कळत नव्हते. फॉरेनवरून डॉक्टरची स्पेशल टीम येते ही बातमी बेडवर आजारी असलेल्या राजनाथ धर्माधिकारीला कळली आणि अगदी एका मिनिटात त्यांचा श्वासच थांबला. त्यांनी स्वतःला संपवले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी बाहेर त्यांच्या फॅमिलीला मिळताच सगळ्यांनी डोक्यावर हात मारले. सगळ्यांना राजनाथ धर्माधिकारीच्या या कृत्याचा राग आला होता. तिथे फक्त एकच स्त्री होती जिला या व्यक्तीच्या मृत्यूने फरक पडला होता. तिच्यावर तर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले होते. हरली होती ती. तो आतला व्यक्ती या धर्मयुद्धात हरला होता, थकला होता, म्हणून त्याने स्वतःला संपवणे हा एकमेव मार्ग निवडला. पण त्या स्त्रीने काय करावे? ती तर एकटी पडली होती ना. तिच्यावर इतकं मोठे दुःखाचे डोंगर कोसळले की तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही पडला नव्हता. ती तशीच मेणाच्या पुतळ्याप्रमाणे बसली होती. राजनाथ धर्माधिकारीच्या मृतदेहाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण डॉक्टरांना अद्याप कळले नव्हते, म्हणून त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे घोषित केले. सकाळी 10 वाजता मिस्टर राजनाथ धर्माधिकारी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही बातमी अगदी मिनिटात बिझनेस टाऊन ते पॉलिटिशियन सिस्टीम राज्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेरपर्यंत हवेपेक्षा जलद गतीने पसरली होती. सकाळी 10 वाजता मृत्यू झाला आणि 12 वाजेपर्यंत स्मशानभूमीच्या बाहेर पाखरासारखे लोक जमले होते आणि हळूहळू लोक येणे सुरूच होते. वाढत्या लोकसंख्येने त्या स्मशानभूमीवर पायपेच जागा उरली नव्हती. 1 किमी अंतराच्या पलीकडे गाड्याच्या रांगा उभ्या होत्या. सगळी सिच्युएशन मुंबई पोलीस सांभाळत होते. त्यांच्यामुळे तो रश बराच अंडर कंट्रोल होता. एकीकडे वाढती लोकसंख्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून VIP लोकांची गर्दी जमली होती, पण आतापर्यंत ती व्यक्ती आली नव्हती जी इथे असायला पाहिजे. तिथे हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवर एकच वाक्य होते, ते म्हणजे तो येणार नाही, तो येणार नाही. सगळ्यांना खात्री होती की तो येणार नाही. त्याची गरजही नाही. राजीव त्याच्या आईला म्हणाला, राजीव, तो मुलगा आहे यांचा. आई राजीवच्या दंडावर हात ठेवत म्हणाली. राजीवने आईचा हात बाजूला करत तिलाही लांब केले. नाही आहे तो यांचा मुलगा. ज्या दिवशी डॅडने त्याला RD एम्पायरमधून काढून बाहेर फेकले ना, तो त्याच दिवशी आपल्या सगळ्यांसाठी मेला. राजीव आवाज वाढवत म्हणाला. त्याचा तो आवाज तिथे हजर असलेल्या अर्ध्या लोकांच्या कानावर गेला होता. सगळीकडे शांतता पसरली आणि त्याचा आवाज घुमला. त्यांच्या प्रेतेला त्यानेच अग्नी द्यावी हीच तुझ्या डॅडची शेवटची इच्छा होती. आई त्याला समजावत होती, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यानेच का? आजवर डॅडसोबत या RD एम्पायरमध्ये मी पाय घासले आणि आता चेअरमनच्या खुर्चीवर बसण्याचा विषय आला तर तो पाहिजे. चेअरमनच्या खुर्चीवर तर मीच बसणार. हे RD एम्पायर माझे आणि मी याचा एकमेव राजा. राजीव दुनियेला ओरडू सांगत होता की RD एम्पायरचा तो एकमेव राजा आहे. पण तो हे विसरला होता की तो सध्या एकटाच खेळतोय. खरा राजा तर अजून मैदानात उतरायचा आहे. तो मैदानात उतरला की पूर्ण खेळच एकतर्फा होईल. विषय प्रेताला अग्नी देण्याचा होता आणि राजीव तर खुर्ची भेटली म्हणून खुश होता. अंतिम संस्काराच्या सगळ्या विधी पार पडले. आता वेळ होती त्यांच्या प्रेतेला अग्नी देण्याची. तिथे आजूबाजूला पाखरासारखे लोक जमले. राजीव तिथे अग्नी द्यायला हजर झाला. आई त्याला थांबवत होती. तिला विश्वास होता की तो येईल, तो नक्की येईल. पण राजीवला हा मान घ्यायचा होता, कारण त्यानंतर खुर्चीवरही बसायचे होते ना. आजवर त्याने ज्यासाठी इतके अथक प्रयत्न केले, आज त्याच प्रयत्नांचा फळ त्याच्या फक्त काही पावले लांब होता.
त्याला या शुभकामात आणखी उशीर नको होता. पंडितजींनी पलिता म्हणजेच ज्याने अग्नी दिली जाते ते राजीवच्या हातात ठेवला. राजीव डॅडच्या प्रेताला अग्नी देईल त्याचवेळी एकाकी तिथे 10 गाड्यांचा ताफा सुसाट पळत येत होता. स्मशानभूमीसमोर त्या गाड्यांनी ब्रेक मारले आणि प्रत्येक गाडीतून 4, 5, 6 असे बॉडीगार्ड खाली उतरले. ते हातात गन घेऊन सरळ आत आले. गार्डने तिथल्या लोकांची गर्दी काही खाली केली आणि काहींना लांब उभं करत मध्येच खूप मोठी जागा मोकळी केली. गार्डला ते करायला तिथल्या मुंबई पोलिसांनीही मदत केली होती. राजीव तिथे उभा होऊन काय होतंय सगळं बघत होता, पण नक्की काय होतंय हे त्याला कळत नव्हते. त्याने हातातला पलिता बाजूला फेकला आणि खांद्यावरचा दुपट्टाही फेकला. काय होतंय? राजीव त्याचं वाक्य पूर्ण करेल त्याच्या अगोदरच तिथल्या सगळ्या व्यक्तींच्या नजरा वर गेल्या. राजीवनेही वर बघितले. वर एक चॉपर होते. राजीवच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. हा इथे कसा? त्याच्या रागाला पारावार उरला नव्हता. सभोवताल पोलीस आणि गार्ड लोकांची गर्दी कंट्रोल करायला हातात गन ताणून उभे झाले आणि ते चॉपर त्या मोकळ्या मैदानात लँड झाले. सगळे भिरभिर बघत होते तर तिकडे आईच्या कपाळावर आठ्या पडला होता. हा इथे कसा? आई आणि राजीवची सिच्युएशन काही वेगळी नव्हती. चॉपर लँड झाले. 2 गार्ड हातात गन पकडून चॉपरच्या दिशेने धावले. त्यांनी त्या चॉपरचा मोठा दरवाजा उघडला आणि त्यातून एक 29 वर्षाचा व्यक्तीने त्याचा एक पाय जमिनीवर ठेवला आणि राजीवच्या रागाचा पाराच चढला. त्याने त्याचा दुसरा पायही जमिनीवर ठेवला आणि राजीवने दातावर दात ठेवत त्याचा राग आवरला. त्यातून एक 29 वर्षाचा मोस्ट एलिजिबल बॅचलर, हॉट, हँडसम, डॅशिंग ऋग्वेद धर्माधिकारी खाली उतरला. सगळे त्या ऋग्वेदकडे एकटक बघत होते. बहुतेक लोक त्याला बघत आनंदही झाले होते आणि काहींना त्याला बघत डोळ्यात मोतियाबिंदू झाला होता. साहजिक होतं ते. अंगावर पांढरे कपडे आणि डोळ्यांवर काळा चष्मा, हातात मोबाईल, त्याच्या मागे त्याचा एक मॅनेजर, वकील आणि खास विश्वासू गार्ड, तिघेही एका रांगेत ऋग्वेदच्या मागे मागे येत होते. त्याच्या मागे त्याचे 4 गार्ड होते. ऋग्वेद सरळ डॅडकडे जायला निघाला तेच राजीव ऋग्वेदला आडवा झाला. ऋग्वेदही सरळ डॅडकडे जाणार नव्हताच. तो स्वतःच राजीव समोर थांबला. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? डॅडचे शब्द म्हणजे दगडावर कोरलेली रेष होती ना तुझ्यासाठी. आता काय झाले? चेअरमनच्या खुर्चीसाठी शब्द विसरलास? राजीवने ऋग्वेदच्या खांद्यावर हात ठेवत त्याला मागे धक्का देत म्हणाला. पण त्याच्या त्या धक्क्याने ऋग्वेद जराही हलला नव्हता. मी काहीही विसरलो नाही. सगळं अगदी वेळेसोबत आठवणीत आहे. रात्री करतो हिशोब. ऋग्वेद अगदी शांत शब्दात म्हणाला, पण त्याच शांत आवाजाने ही राजीवला त्याची खुर्ची हिरवण्याची भीती वाटली होती. गेल्या 3 वर्षात डॅड कसे आहेत, का आहेत एकदाही विचारायला आला नाहीस आणि आज डॅड वर जातच चेअरमनच्या खुर्चीवर हक्क गाजवायला आला आणि तुला वाटतं तुला मी ती खुर्ची देईल? छोटे, जर तुला असं वाटत असेल ना तर तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे, राजीव म्हणाला. ऋग्वेद यावेळी त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. इथे हजारो संख्येत लोक उपस्थित होते. त्यांच्यासमोर आपल्या घरातला अंधार त्याला दाखवायचा नव्हता म्हणून तो शांत होता. तो इथे कशासाठी आला हे फक्त त्यालाच माहिती होतं. त्याने त्याच्या वकीलसमोर हात पसरला. त्याच्या वकिलाने त्याच्या हातात एक फाईल ठेवली. ऋग्वेदने ती फाईल राजीवच्या हातात पटकवली आणि त्याला रस्त्याच्या बाजूला करत तो समोर जाईल त्या अगोदर तिथे त्याला आई आडवी झाली. बाबा शेवटपर्यंत फक्त तुझेच नाव. आई तिचं वाक्य पूर्ण करेल त्या अगोदर ऋग्वेद आईला दुर्लक्ष म्हणजे आई होतीच नाही अशा प्रकारे तिथून बाबाच्या प्रेतेजवळ आला. बाबांना लाकडावर बघत ऋग्वेदच्या हृदयाचे 100 तुकडे झाले होते. त्याच्या डोळ्यात पाणी साचले. त्याचे अश्रू तिथल्या लोकांना दिसू नये म्हणून तो डोळ्यावरचा काळा चष्मा उतरवतच नव्हता. पंडितजींनी त्याच्या हातात पलिता दिला. तिकडे राजीव फाईलवर एक एक शब्द वाचत होता. तिथे लिहिलेला एक एक शब्द त्याला त्याच्या खुर्चीच्या लांब घेऊन जात होता. इकडे राजीव फाईलमधला एक एक पेज वाचत असतानाच तिकडे पंडितजीने ऋग्वेदच्या हातात पलिता दिला. ऋग्वेदने डोळे मिटून बाबाचे शेवटचे शब्द आठवले. वेद हा राजनाथ धर्माधिकारी या धर्मयुद्धात हरला आहे.
हरला आहे राजनाथ, हरला. वडिलांचे ते शेवटचे शब्द आठवून ऋग्वेदने बाबांच्या प्रेतेला अग्नी दिली. नाही! राजीवने हातातले पेपर्स फाडून फेकले आणि तो तसाच ऋग्वेदकडे धावू लागला. तेच ऋग्वेदचे गार्ड त्याला आडवे झाले. ऋग्वेदने त्याच्या गार्डला थांबवले. गार्ड बाजूला झाले आणि राजीवने सरळ ऋग्वेदचे कॉलर पकडले. ऋग्वेद! राजीवने दोन्ही हातांनी ऋग्वेदचे कॉलर पकडले. ऋग्वेद अगदी शांत होता. समजतोस काय तू स्वतःला? तुला काय वाटतं हे कागदाचे तुकडे मला माझ्या खुर्चीपासून लांब करतील? नाही ऋग्वेद, हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. राजीव ऋग्वेदचे कॉलर दोन्ही हातांनी घट्ट पकडून त्याला तो मागे जळत असलेल्या लाकडाकडे धक्का देत होता. इथे ऋग्वेदचे पाऊल मागे मागे जात होते. त्या खुर्ची पायरीत पोचायला मी खूप मेहनत घेतली आहे. वेद, जो कोणी माझ्या आणि माझ्या खुर्चीच्या मध्ये येईल ना त्याला सोडणार नाही मी, नाही सोडणार. राजीवने ऋग्वेदचे कॉलर सोडत त्याच्या पोटावर एक जोरात पाय मारला. ऋग्वेद तसाच मागेच अगदी अग्नीच्या जवळ गेला. त्याचे गार्ड धावले. ऋग्वेदनं त्यांना थांबवले. गार्ड थांबले. तिथे हजारोच्या संख्येत जे लोक मिस्टर राजनाथ धर्माधिकारीच्या अंतिम संस्काराला आले होते, दुसऱ्या राज्यातून देशातून आलेले सगळे VIP लोक त्यांच्याच मुलाचा असा तमाशा पाहत होते. माझा हक्क मारशील? माझा हक्क मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मी कुठे पाठवतो तुला माहीत आहे. ते बघ तुझ्या मागे तुझा बाप. त्याला कसे तिकडे पाठवले ना, सगळ्यांना मी तसाच पाठवतो. आता तुलाही इथेच जाळतो. राजीवने ऋग्वेदला पुन्हा एकदा लाथ मारून तो ऋग्वेदला सरळ मागे आगेवर फेकेल त्या अगोदर ऋग्वेदने राजीवचा तोच पाय पकडत त्याला जमिनीवर पाडले आणि त्याच्या मानेवर एक पाय ठेवला. सगळं अगदी सेकंदच झाले होते. ऋग्वेदने त्याच्या मानेवर पाय ठेवला तसे राजीवचे माणसं धावली, ज्याला ऋग्वेदचे गार्ड आणि सोबत पोलीसही आडवे झाले. इथे हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात डॅडबद्दल एक आदर आहे आणि मला तोच कायम ठेवायचा आहे. म्हणून या विषयावर आपण घरी बोलूया. ऋग्वेद त्याच्या मानेवर पाय प्रेस करत अगदी शांत स्वरात म्हणाला. राजीव त्याच्या दोन्ही हातांचा जोर लावून ऋग्वेदचा फक्त एक पाय बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या त्या जोराने त्याचा पाय जराही हलत नव्हता. घरी का? मला इथेच बोलायचे आहे. राजीव त्याच्या पायात असूनही जराही घाबरत नव्हता. इथे बोलशील तर बोलण्याच्या लायकीचा नाही राहशील, म्हणून घरी बोलूया. ऋग्वेदने त्याच्या मानेवरून पाय बाजूला करत त्याला सरळ करत त्याचे कॉलर वगैरे सरळ करत तिथून स्वतःच्या पायावर घरी जायचं आहे की माझ्या माणसाच्या खाद्यावर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे हे आता तू ठरव. ऋग्वेदने त्याला लांब हलका धक्का दिला. तो ऋग्वेदच्या अगदी थंड्या ट्रीटमेंटने थंडा पडलेला राजीव थोड्या अंतरावर जाऊन जमिनीवर पडला. तेच लांबून आई धावत आली. राजीवची बायको, लेकरे आणि बाकीचे फॅमिली मेंबर फक्त बघत होते. मध्ये एकही येत नव्हतं. त्यांना फक्त बघायला मज्जा येते बाबा. आई लगेच राजीव जवळ आली आणि त्याला सरळ केलं. ऋग्वेदने कॉलर सरळ करत डोळ्यांवर काळा चष्मा लावला. ऋग्वेद, सोडणार नाही तुला. राजीव जमिनीवर पडूनही त्यालाच धमकी देत होता. ऋग्वेदने त्याला एक लूक दिला आणि तो त्याच्या चॉपरकडे निघाला. आईने राजीवला सरळ करत त्याच्या अंगावरची धूळ झाडून त्याचे कपडे नीट केले. ऋग्वेदच्या चॉपरने आकाशात झेप घेतली. तिथे उभा असलेला प्रत्येक व्यक्ती ऋग्वेदच्या चॉपरकडेच बघत होता आणि राजीवही. मिस्टर ऋग्वेद धर्माधिकारी, सोडणार नाही तुला. घरी बघतोच. राजीव त्याच्या दातांना लागलेले रक्त पुसत ऋग्वेदच्या चॉपरकडे बघत म्हणाला. स्टोरीचा पहिलाच भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि स्टोरी संबंधित नोटिफिकेशन मिळवायला सबस्क्राईब करा.